पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत इचलकरंजी शहराचं एक थेंबही प्रदूषित पाणी स्वीकारणार नाही असा निर्णय आंदोलन अंकुशच्या पंचगंगा प्रदूषण मुक्ती मेळाव्यामध्ये झाला। दरम्यान पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्प औद्योगिक वसाहतीमध्ये उभारणार असल्याचं खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं। तसंच याबाबत 15 दिवसात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। कुरुंदवाडमधील साधना मंडळाच्या सभागृहात आंदोलन अंकुशच्या वतीनं पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी सर्वपक्षीय मेळावा घेण्यात आला। यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्षा मनीषा डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी इचलकरंजीतील वस्त्रोद्योगातून बाहेर पडणारं सांडपाणी पूर्ण शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी झिरो लिक्विड डिस्चार्ज तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होऊन पुन्हा स्वच्छ प्रवाही होईल। पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याबरोबर इचलकरंजी शहराला पाणी देण्यासाठी विरोध करू नका असं आवाहन केलं। आपण पाण्याला विरोध करत नाही आहे, चुकीचा मेसेज जायला नको। इचलकरंजीला पाण्याला तुमचा विरोध नाही, मिळत असताना आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं याच्यासाठी तुमचा लढा आहे आणि त्याच्यामध्ये खासदार म्हणून तुमच्या बरोबरीनं या सगळ्या विषयामध्ये त्या ठिकाणी आहे। इचलकरंजीला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे आणि आम्हालाही पाणी स्वच्छ आणि मुबलक त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। याचं बॅलन्स राखण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण एकत्रपणे करूया। आंदोलन अंकुशनं सगळ्यांच्यावर चर्चा केली आणि आता ही मीटिंग या ठिकाणी बोलवली। तुमचेही काही जे विषय असतील मी जाताना तुमच्याशी बोलेन, आपण निश्चितच त्यामध्ये या ठिकाणी मार्ग काढू आणि एक दिलानं एक विचारानं आपण पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीचा नारा आपण बुलंद केला आहे। दरम्यान पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी सुरू असलेल्या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा असून जोपर्यंत झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्प कार्यान्वित होत नाही तोपर्यंत पंचगंगा नदीमध्ये एक थेंबही सांडपाणी सोडू नये अशी माझी ठाम भूमिका असल्याचं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले। की ते पाणी जे प्रदूषित आहे ते पाणी तुम्ही नदीला सोडू नये एवढीच आपली ते पाणी तुम्ही शेतात सोडा, तुम्ही काय करायचं, तुम्ही इतर त्याची विल्हेवाट काय करायची हा त्या प्रोसेसवाल्यांचा वैयक्तिक विषय। आता प्रोसेसवाल्यांचा आता कायद्याप्रमाणे कायदा काय सांगतो की त्यांनी त्याचे ट्रीटमेंट करून निदान त्यांनी प्रायमरी ट्रीटमेंट करून मग त्याचा ते पाणी वापर केला पाहिजे। आजची परिस्थिती अशी आहे की बहुतांशी काही प्रोसेसवाले करत असतील, मला सगळ्यावरच काय दोष ठेवायचा नाही, पण अनेक प्रोसेसची परिस्थिती अशी आहे की प्रायमरी ट्रीटमेंट सुद्धा त्याची होत नाही। यावेळी पुढील नियोजित कार्यक्रमाला जाण्यासाठी खासदार धैर्यशील माने निघत असताना आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय जाऊ नका अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली। त्यामुळे खासदार माने मेळाव्यासाठी थांबले। दरम्यान इचलकरंजीमधील उद्योग व्यवसाय बंद व्हावेत ही आमची भूमिका नसून पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हावी ही आमची भूमिका आहे। त्यामुळे आमदार खासदारांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असं आवाहन आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केलं। नगराध्यक्षा मनीषा डांगे, चंद्रकांत मोरे, सुनील कुरुंदवाडे, राजू आवळे, रमेश भुजगुडे, दादासाहेब पाटील, अविनाश माने, विश्वास बालीघाटे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी कुरुंदवाडसह शिरोळ तालुक्यातील नागरिक उपस्थित होते।